ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। गेल्या 2 तासांपासून सोफिटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीस एकत्र आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया? तुमच्या माहितीनुसार असं कळतंय की वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी दोघंही आलेले आहेत। हां, आपल्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि आदित्य ठाकरे साहेब आता आमदार आहेत। बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे मधल्या 3 वर्षाचा 2.5 वर्षाचा विचारू नका, कामं नाही झाली, करतच नव्हते। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आजही निधी मिळत नाही, त्यांच्या नगरसेवकांना निधी मिळत नाही। मग तो काय हे नाहीये, पण आज जर ते एकत्र आले असतील तर आदित्य ठाकरेंसारखा तरुण होतकरू आमदार, त्यांचं काम बघता एकंदर फडणवीस सुसंस्कृत आणि बऱ्यापैकी समजून घेणारे आहेत। आम्ही मुख्यमंत्री म्हणून भेटत पण असतील तर काय नवल आहे। पण किशोरीताई, गेल्या काही दिवसांपासूनच्या जर आपण घटना पाहिल्या तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली खुली ऑफर, उद्धव ठाकरे फडणवीस यांची झालेली भेट आणि आता ज्यावेळेला एकाच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना मात्र एकाच ठिकाणी येतात, त्याच्यामुळे साहजिकच एक वेगळी चर्चा जी आहे ती सुरू होते। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काही वेगळी खलबतं होऊ शकतात का, अशा चर्चा ज्या आहेत ते सध्या सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद किशोरी पेडणेकर ताई, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी।